शेतकरी बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज 1 जुलै। पाहुयात शेतकऱ्यांसाठी थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या। इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर खरेदीसाठी 1.5 लाख अनुदान। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीवर 1.5 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे। यामुळे शेतकऱ्यांचा शेती मशागतीचा खर्च 70% कमी होण्याची शक्यता आहे। ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यास मदत करेल। पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची मागणी। महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी योजनेत वाढ याबाबत आज चर्चा अपेक्षित आहे। महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि याबाबत अंतिम निर्णय घेण्याची मागणी आता जोर धरणार आहे। कृषी क्षेत्रात एआयचा वापर। महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचा वापर वाढवण्यासाठी धोरणाला मंजुरी दिली आहे। यासाठी 500 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। एआयचा वापर माती परीक्षण, पिकांचे व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि खते फवारणीसाठी केला जाणार आहे, ज्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळेल। मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे नुकसान। लोणार आणि मेहकर तालुक्यातील सुलतानपूर, जानेफळ, बोरखेडी, खळेगाव, चिकनाथ, देऊळगाव, कोळ आणि अंजनी खुर्द परिसरात ढगपोटी सदृश पावसामुळे शेतजमिनी जलमय झाल्या आहेत। यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरलेली बियाणी वाहून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20वा हप्ता जुलै 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। यामुळे पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये थेट बँक खात्यात मिळतील। यापूर्वी 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झाला होता, ज्याचा लाभ 9.8 कोटी शेतकऱ्यांना मिळाला। कृषी बजेट 2025-26। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलै 2025 मध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असून यात शेतकऱ्यांसाठी विषमुक्त शेती आणि संशोधनावर जोर देण्यात येणार आहे। तसेच एमएसपी संदर्भात सरकारने सकारात्मक पावले उचलल्याचे सांगितले आहे। कृषी वन धोरण सुधारणा। केंद्र सरकारने शेतात लागवड केलेल्या वृक्षांची कापणी आणि विक्री सुलभ करण्यासाठी नवीन मॉडेल नियम आणि NTMS पोर्टल जाहीर केला आहे। आता शेतकरी ऑनलाईन बदलाद्वारे शास्त्रीय कापणीसाठी अर्ज करू शकतील। आज कोकण, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यासाठी भारतीय हवामान खात्याने या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे।